नमस्कार, मी प्रणाली कापसे. ऋतुवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिकेच्या मिळकत कर वसुली पथकाची शहरात कारवाई. सुमारे 25 लाखांच्या थकबाकीपोटी केल्या मिळकती सील. कंत्राटी कामगार धोरण पद्धत महाराष्ट्रातून रद्द करा. राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसने आंदोलनातून केली मागणी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा झाल्या हाऊसफुल. खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीच्या मार्गात केली बदल. आणि नव्या कोऱ्या कारवरील संतुलन बिघडले. शिक्षकाचा विहिरीत कारसह बुडून झाला दुर्दैवी मृत्यू. डोणगाव इथं घडली घटना. महापालिकेच्या मिळकत कर वसुली पथकाने सुमारे 25 लाखांच्या थकबाकीपोटी 2 मिळकती सील करत मिळकतदारांनी थकीत रक्कम तात्काळ भरण्याचे आवाहन केले आहे. सोलापूर महानगरपालिका मिळकत कर विभागाकडून सोमवारी मजरेवाडी पेठ 64 येथील ताजुद्दीन मोइनुद्दीन बेग व इतर 3 यांच्या नावे असलेल्या मिळकतीवर मोहम्मदिया एज्युकेशन अँड रिसर्च सोसायटी या संस्थेची प्राथमिक व माध्यमिक शाळा सन 2022-23 मधील 20,53,815 रुपये इतक्या थकबाकीपोटी माहे डिसेंबर 2022 मध्ये सील करण्यात आली होती. तथापि मेहरबान न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर सील काढून घेण्यात आले होते. तसेच न्यायालयाने सदर संस्थेस निकाल दिल्यापासून 2 आठवड्याच्या आत ट्रस्ट ऍक्ट नुसार करामध्ये अधिनियमातील कलम 132 अंतर्गत सवलत मिळणेकामी प्रशासनाकडे अर्ज देण्याबाबत निर्देश दिले होते. तथापि सदर संस्थेने असा कोणताही अर्ज अखेर प्रशासनाकडे सादर केलेला नसल्याने व थकबाकीही भरलेली नसल्याने आज दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी सदर संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक प्रशालेच्या दोनही मुख्याध्यापकांचे कार्यालय तसेच स्टाफ रूम सील करण्यात आले. दरम्यान पाचशापेठ येथील मिळकतदार दुर्गा कारंपुरी यांच्या नावे असलेल्या मिळकतीमध्ये दुकानगाळे व गोडाऊन असून 2022-23 सालातील सुमारे 4,42,627 इतक्या थकबाकीपोटी सील करण्यात आले होते. तथापि अखेर त्यांनी थकबाकी भरले नाही. उलट एका भाडेकरीने गोडाऊनचे सील काढून व्यवसाय सुरू केल्याचे आढळून आले. सदर गोडाऊन दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी पुनश्च एकदा सील करण्यात आले. याबाबत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उपरोक्तप्रमाणे दोनही मिळकतींवर महापालिका आयुक्त उपायुक्त यांच्या निर्देशानुसार मालमत्ता कर विभागाकडील अधिकारी व संबंधित पेठेचे कर्मचारी यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली. सदर मिळकत कराची थकबाकीदार मिळकतदारांनी कर जमा करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पक्ष संघटन वाढवून भाजपला पुन्हा एकदा लोकसभेत यश मिळवून द्यावे असे आवाहन सोलापूर लोकसभा समन्वयक माजी खासदार अमर साबळे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून द्यायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मोदी यांनी सुरू केलेल्या सर्व सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात. बूथ यंत्रणा सक्षम करावी. पक्ष संघटन वाढवून भाजपला पुन्हा एकदा लोकसभेत यश मिळवून द्यावे असे आवाहन सोलापूर लोकसभा समन्वयक माजी खासदार अमर साबळे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपकडून 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा सप्ताह म्हणून राबवला जाणार आहे. यानिमित्त सोलापुरात शेळगीतील लोकमंगल मल्टीस्टेट येथे आयोजित सुपर वॉरियर कार्यशाळेत साबळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष देशमुख हे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सोलापुरात 2 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याची सुरुवात रविवारपासून करण्यात आली. यावेळी आयोजित सुपर वॉरियर कार्यशाळेत अमर साबळे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयुष्मान भव कार्यक्रम सुरू केला आहे. तर राज्य सरकारकडूनही नमो 11 कार्यक्रमाची घोषणा करण्यात आल्याचे सांगत त्याची संपूर्ण रूपरेषा सांगितली. या कार्यक्रमाला विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, हनुमंत कुलकर्णी,
जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. वस्त्रोद्योग धोरणानुसार हातमाग महिला कामगारांना 15,000, पुरुषांना 10,000 उत्सव भत्ता तसेच 200 युनिट मोफत वीज देण्याची मागणी कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. हातमाग हा व्यवसाय घरगुती असून या व्यवसायासाठी सुताशी संबंधित अन्य घटक खरेदी करण्यासाठी लागणारे भांडवल लाखांच्या घरात असल्याने हातमाग कामगार मजुरीवर काम करतात. साधारणतः एका हातमागावर एक साडी तयार करण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. साडी निर्मितीची प्रक्रिया ही जटिल तसेच सूक्ष्म आणि कलाकुसरीचे व कौशल्याचे काम आहे. हे काम करताना काळजीपूर्वक करणे अनिवार्य असते. या कामात घरातील किमान 4 व्यक्ती व्यस्त होतात. 10 ते 15 दिवसांच्या कालावधीत एक साडी तयार होते. याची मजुरी 5,000 रुपये हातमाग कामगारांना मिळते. या मजुरीत आपला उदरनिर्वाह व कुटुंबाचे पालनपोषण करणे आजच्या महागाईच्या काळात न परवडणारे आहे. तसेच हातमाग कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सवलत, आर्थिक महामंडळाच्या सवलती मिळत नाहीत. हातमाग कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक 2023 2 जून 2023 हा शासन निर्णय जाहीर केला असून त्यानुसार गणेश चतुर्थी निमित्त प्रति पुरुष विणकर 10,000 रुपये आणि महिला विणकरांना 15,000 रुपये उत्सव भत्ता देण्यात येईल असे जाहीर केले. तसेच हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात यावी अशी आग्रही मागणी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ हाऊसफुल झाली असून ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण गणेशोत्सव मंगळवारपासून सुरू होत आहे. त्या अनुषंगाने बाजारपेठेत विविध खरेदीसाठी शहरातील तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. गणरायाच्या आगमनानंतर गौराईचे स्वागत होणार असून त्यासाठी आवश्यक त्या लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी आबालवृद्ध ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी ग्राहकांमध्ये खरेदीसाठी मोठा उत्साह असून या गणेशोत्सवात कोणतीही दरवाढ झाली नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान विविध सजावटीच्या वस्तूंप्रमाणेच प्रासादिक साहित्य घेण्यासाठी देखील बाजारात ग्राहकांची रेलचेल वाढल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी इंडियन स्वच्छता लीगच्या माध्यमातून परिसर स्वच्छता करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेले इंडियन स्वच्छता लीग 2.0 या कार्यक्रमात उपस्थित आयुक्त शीतल तेलियुगले, उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाने सोलापुरातील किल्ला बगीचा, सिद्धेश्वर तलाव परिसर व महात्मा गांधी प्राणी संग्रहालय या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक वर्ग, विविध सामाजिक संस्था यांच्या संयोगाने स्वच्छता शपथ व स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आला. तसेच याप्रसंगी सफाई मित्रांचा सन्मान करण्यात आला. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सव निमित्ताने सोलापुरातील गरीब, गरजू व आश्रितांना गणपती बाप्पाची मूर्ती भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्ताने सोलापुरातील गरीब गरजू व आश्रितांना गणपती बाप्पाची मूर्ती भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशन, उत्तर सोलापूरचे संस्कार संजीवनी फाउंडेशन बालकाश्रम, वात्सल्य निराधार वृद्धाश्रम, मंगलदृष्टी महिला वृद्धाश्रम, हबीब बालकाश्रम, दक्षिण सोलापूर येथील मातोश्री मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह यांसारख्या सोलापुरातील 21 संस्थांना श्री विघ्नहर्त्याच्या आगमनादिवशी मोफत श्रींच्या मूर्ती वाटप करण्यात आले. यावेळी आस्थाच्या महिला मंडळ निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे जाधव, श्रद्धा अध्यापक, अंजली गुरव, मंगल पांढरे, प्रतीक्षा लोखंडे, डॉक्टर सोनाली गोंगडे, रुपाली छड्डा यांची उपस्थिती होती. चाललेलं मी गेल्या 6 ते 8 महिन्यापासून तर स्वतः बघत आहे. कारण आस्था रोटी बँक ही समाजाच्या तळागाळातील भटके वंचित जे लोक आहेत, जे बेघर आहेत, जे 2 टाईम अन्नापासून वंचित आहेत, अशा लोकांपर्यंत पोहोचणारी ही आस्था रोटी बँक व आस्था फाउंडेशन आहे. आणि आज तर खरोखर स्तुत्य उपक्रम. आपण कुठलंही कार्य सुरू करताना सर्वमंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके करून गणपती बाप्पाला आपण वंदन करून आपण पुढचं शुभ कार्य करतो. तेच आज आपल्या जे काय आपले आश्रम आहेत सोलापुरातील, जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांना श्रीची मूर्ती या ठिकाणी आस्था फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येत आहे. आत्ताच मॅडमने जे काही सांगितले की समाजातील असे बरेच लोक आहेत की त्यांना खरोखर मदत करायची आहे, पण त्यांना कशा आणि कुठल्या पद्धतीने करायचे ही त्यांना माहीत नाही. परंतु मी ज्यावेळी 6 महिन्यापूर्वी सर आमच्या ऑफिसला आले होते, विजय चंचुरे सर, त्यावेळी त्यांचं कार्य बघून मी सरांना एक सत्कार ठेवला होता आमच्या ऑफिसकडून त्यांचा. आणि मला त्यांचं कार्य पाहता मी भारावून गेलो आणि मी स्वतःच म्हणलो की सर, मला तुमच्या या कार्याशी मला जोडायचं आहे. सरांनी क्षणाचा विलंब न करता मला म्हणले, सर हे आमचं व्यासपीठ सगळ्यासाठी खुलं आहे, कुणी येऊ शकतं. आणि त्याचंच एक प्रत्येक म्हणून परवाचे एक आजी आजोबा त्यांच्या घरी रविवारची गोष्ट सरांनी मला, मी खूप बिझी होतो, ऑफिसमध्येच होतो, मला म्हणले सर आपल्याला असं असं जायचं आणि तिथं धान्य द्यायचं आहे. मी माझ्या हातातले सगळे कामं सोडलो आणि सरांना म्हणलं मी तिथे येतो. आणि मी तिथं गेलो आणि त्या आजीची परिस्थिती बघितलो तर मला कुणालाही ते घाई भरल्यासारखं होईल. अशा परिस्थितीमध्ये सर तिथं पोचतात त्या लोकांना त्यांची उपजीविका करण्यासाठी. त्यांना या सगळ्या गोष्टी समाज हितोपयोगी आहे त्यांच्यापर्यंत देतात. आणि माझ्याच एक कलिगने तिथे मी म्हणलं की मला फोन केला, मी असा आहे, त्यांच्या घरामध्ये एकाचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होता. नाही मी आत्ता तिथं आलो म्हणले. आणि सरांना त्यांनी येऊन आर्थिक मदत केली आहे. आणि आमच्यासारखे असे कित्येक लोक आहेत की आम्ही त्यांच्याशी जोडायला तयार आहे. खरोखरच आम्हाला कौतुक आहे या आस्था फाउंडेशन आणि आस्था रोटी बँकेचं. नक्कीच आम्ही सर जास्तीत जास्त लोकांना. सोलापूर रेल्वे स्टेशनवर चहा विक्रेत्यास दोघांनी सळीने मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर रेल्वे स्टेशन जवळ चहा विकण्यासाठी गेल्यावर दोघांनी चहा विक्रेत्यास सळईने डोक्यात मारून जखमी केले. ही घटना रविवारी घडली. या प्रकरणी दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत नागनाथ मुळे, वय 23, राहणार फॉरेस्ट, सोलापूर असे जखमी तरुणाचे नाव आहे. श्रीकांत हा 17 सप्टेंबर रोजी सकाळी सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यासाठी गेला असता 7:30च्या सुमारास स्टेशनवरील दोघा चहा विक्रेते प्रवीण विठ्ठल जाधव व दीपक या दोघांनी डोक्यात सळईने मारहाण केली. याशिवाय डोळ्यावर, मानेवर मारहाण केली. या घटनेनंतर श्रीकांत हा उपचारासाठी सकाळी 8 वाजता शासकीय रुग्णालयात दाखल झाला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. या घटनेवेळी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. आरपीएफ व लोहमार्ग पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. काही काळ सोलापूर स्थानकावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच मुळे कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयात धाव घेत श्रीकांतच्या तब्येतीची विचारपूस केली. कारवरील नियंत्रण सुटल्याने शेतामधील विहिरीत कोसळून एका शिक्षकाचा पाण्यात कारसह बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना डोणगाव इथं घडली आहे.
5 दिवसांपूर्वी घेतलेली नवीन टियागो कार झाडाखाली सावलीत लावण्यासाठी स्टार्ट केली असता कारवरील नियंत्रण सुटल्याने समोरील शेतातील विहिरीत कोसळून एका 41 वर्षीय शिक्षकाचा पाण्यात कारसह बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव शिवारातील भाटेवाडी येथे घडली. इरण्णा बसप्पा जुजगार वय 41 राहणार मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर असे त्या मयत शिक्षकाचे नाव आहे. ते वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांचे मूळ गाव मैंदर्गी असून 5 दिवसांपूर्वीच त्यांनी टाटा कंपनीची टियागो ही नवीन कार क्रमांक MH13 EC 6068 खरेदी केली होती. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने ते आपल्या शेताला डोणगाव शिवारातील भाटेवाडी येथे कुटुंबासोबत आले होते. त्यांना नवीन गाडी घेतल्याचे पेढेही वाटायचे होते. दुपारी 12:30-1 वाजता सोलापूरहून भाटेवाडी शेतात सर्व कुटुंबीय गाडीतून आले. सर्व कुटुंबीय व कार ड्रायव्हर घरात गेले तेव्हा शिक्षक इरण्णा जुजगार हे ड्रायव्हर सीटवर बसले आणि ही कार झाडाखाली लावण्यासाठी स्टार्ट केली. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार सुसाट वेगात समोरील विहिरीमध्ये क्षणार्धात जाऊन कोसळली. नातेवाईक चंद्रशेखर आंबले यांनी इतरांच्या सहकार्याने त्यांना पाण्याबाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयत शिक्षक इरण्णा यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा 1 मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे. कंत्राटी कामगार धोरण पद्धत महाराष्ट्रातून रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारकडून जाहीर झालेली कंत्राटी कामगार धोरण पद्धत महाराष्ट्रातून रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष अक्षय वाकसे आणि शहर युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्य सरकारचं करायचं काय? अरे या तिघाडी सरकारचं करायचं काय? अरे या तिघाडी सरकारचं करायचं काय? कंत्राटी पद्धत रद्द करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रद्द करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. यावेळी माजी शहराध्यक्ष शंकर पाटील, फारुख मटके, संजय कुराडे, संपन्न दिवाकर, राजू कुरेशी, मोहम्मद इंडिकर, शेरू कुरेशी, रियाज मोमीन, पीके गायकवाड, महेश कुलकर्णी, संजय जाबा, ऋषिकेश शिंदे, तुषार पवार, सूरज पाटील, सूर्यकांत शिवशरण, एडके, अनिल कुमार भटकर, सिद्ध निशाणदार, अमित जाधव, साबिर कुर्ले, नूर नदाफ, संदीप महाले, सादिक मुजावर, अनुराग मोठे, आदित्य वाकसे, वासू यलदंडी, अविनाश सोलनकर, दिनेश चौगुले, मेहबूब लालखा आदींसह राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाचा इशारा आम्ही दिला सरकारला, कारण इथे बेरोजगारांची संख्या वाढत आलेली आहे आणि कंत्राटी सरकार जे काम करतात किंवा केलं सरकारने ते चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि ह्या कंत्राटी पद्धतीचा GR जो रद्दच करायला सांगितलं पाहिजे, कट व्हायला पाहिजे. आणि देशामध्ये सध्या एक वेगळं वातावरण निर्माण करण्यात दहशतीचं वातावरण आहे. आणि कालच मला वाटतं की सफाई कामगारांची एवढी मोठी सभा झाली, तिकडे मोठा कॉन्सर्ट झालं आणि बाजूला आता आपण बघताय परत ते लोक उषाला बसल्याचा अर्थ असा की ते राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष आम्ही आज कंत्राटी पद्धती सरकारने भरती चालू केली आहे ती रद्द करण्याच्या मागणीसाठी आज आम्ही आंदोलन करतोय. एकीकडे आपण बघताय आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण तरुणांमध्ये भरपूर असताना दुसरीकडे महाराष्ट्र शासन त्यांच्या कार्यक्रमासाठी शासन आपल्या दारी असू दे, सरकार पूर्ण असू दे, यामध्ये पैसे व्यस्त वायपट सरकारची घालताना दिसतंय आणि दुसरीकडे तरुणांना वाऱ्यावर सोडलं जात आहे. तर हे कुठं तर बंद झालं पाहिजे. जी असंविधानिकरित्या भरती आता सध्या चालू केली आहे सरकारने, या भरतीमध्ये एकही समाजाला कुठला आरक्षणाचा विषय या भरतीमध्ये ठेवलेला नाही. तर ही चुकीची भरती आहे आणि आपण बघताय येणार. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने आंदोलन करण्यात आले. 2 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदनगर ते मुंबई मंत्रालयपर्यंत लॉंग मार्च निघणार आहे. या लॉंग मार्चला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. खाजगीकरण रद्द झालंच पाहिजे. लाड कमिटी झालंच पाहिजे. महाराष्ट्र राज्यात लाड कमिटी 1975 प्रमाणे लागू करावे. 24 फेब्रुवारी 2023 जात व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मागण्यात आले आहे, ते रद्द करावे. अद्यापही महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 7वा महावेतन मिळालेला नाही. महावेतन मिळावे अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्यात लाडपागे कमिटीच्या शिफारसी बंद करण्यात आल्या आहेत. विशिष्ट जमातीच्या लोकांना लाड कमिटी चालू करण्याचा मनसुबा सरकारचा असल्याचा आरोप अशोक जानराव यांनी केला. बाली मंडेपू यांनी माहिती देताना ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारचा लाड कमिटी बंद करण्याचा षडयंत्र असल्याचा डाव आहे. यावेळी शशिकांत शिरसाट, तिरुपती बोनसे, रवी गदवालकर, दशरथ अडकून, कन्हैया लालबेगी, सतीश वैदकर, मनसूर शेख, देविदास मुलनगाल्लू आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे शहराध्यक्ष आज 18/9/2023 रोजी माननीय चरणसिंग साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना सोलापूर महानगरपालिका, राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व शासकीय निमशासकीय यांच्या माध्यमातून आज 1 दिवसीय पूर्ण राज्यामध्ये 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने खाजगीकरणाचा जो सपाटा लावलेला आहे शासनाकडनं, हे सपाटा ताबडतोब बंद करण्यासाठी, त्याचप्रमाणे लाड कमिटीची जे मूळ शिफारशी आहे ते तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी आणि 24/2/2023चा जो आदेश आहे त्या आदेशामध्ये जात वैधता प्रमाणपत्र मागितलेले तो तात्काळ रद्द करून नवीन आदेश काढण्यात यावा आणि त्याचबरोबर आपत्त्याची आठ पण शिथिल करण्यात यावं आणि संपूर्ण राज्यामध्ये ड महानगरपालिकेमध्ये जो 1/1/2016 पासून जो 7व्या वेतनाचा जो फरक आहे रोखीने अदा करण्यात यावा. जसं ज्या पद्धतीने नगरपालिकेने 100% काम करणारे सफाई कामगार यांच्या कामाचं खाजगीकरण करण्याचा सपाटा या महाराष्ट्र राज्य शासनानं सुरू केलेला आहे, त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतोय. त्याचबरोबर येत्या 26 तारखेला औरंगाबाद खंडपीठासमोर एक याचिका आमची दाखल झालेली आहे आणि ती लाड पागे समितीच्या संबंधानं असून आम्हाला कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता, कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी न सांगता पूर्वीपासून ज्या पद्धतीनं लाड कमिटी शिफारसी लागू आहेत तशाच लागू झाल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. आणि त्याप्रमाणे औरंगाबाद खंडपीठापुढे जो विषय आहे यामध्ये चांगल्यातला चांगला सिनियर असा काउन्सिलर देऊन महाराष्ट्र शासनाने ही केस आमच्या कामगारांच्या बाजूने जिंकली पाहिजे अशा पद्धतीचा आमचा त्यांच्याकडं रेटा आहे. याचबरोबर कुडल येथील सीना नदीपात्र कोरडा पडल्याने शेतीपंप बंद आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना व भीमा नदीचे संगम असणारे तीर्थक्षेत्र कुडल येथील सीना नदी पात्र गेल्या महिनाभरापासून कोरडे पडले आहे. शेतीचे इलेक्ट्रिक मोटारी देखील महिनाभरापासून बंद आहेत. यामुळे शेतीतील पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी उभी पिके करपून जात आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कुडल येथील तीर्थक्षेत्र संगमेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी व शिलालेख पाहण्यासाठी पर्यटक व भाविक मोठ्या प्रमाणात येतात. मात्र भीमा व सीना संगम असणाऱ्या नदीच्या ठिकाणी सीना नदीपात्र कोरडे पडल्याने भाविक आणि पर्यटकांवरही याचा परिणाम झाला आहे. पिके आणि जनावरांना वाचवण्यासाठी सीना नदीपात्रात तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी मागणी कुडलचे सरपंच प्रमोद सूर्यवंशी यांनी केली आहे.
ज्येष्ठ नागरिक महासंघ शाखा तालुका वाशीच्या वतीने वाशी तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक महासंघ शाखा तालुका वाशीच्या वतीने वाशी तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निजामाविरुद्ध लढा देणारे पिंपळगाव कमळेश्वर येथील आटोळे यांनी केलेल्या कार्याचा अनुभव कथन केला. यात असलेल्या 3 ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा व इतर 25 जणांचा सत्कार तहसीलदार नरसिंग जाधव व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हारून काझी यांनी केला. गेल्या 20 वर्षांपासून स्वातंत्र्य सैनिक व इतरांचा सत्कार गाव कामगार पोलीस पाटील संघटना करत होती. यावेळी तहसील कार्यालयाने त्यांचे अनुकरण केले. जवळका तालुका वाशी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 16 सप्टेंबर रोजी एक दिवस आजी आजोबा सोबत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जवळका तालुका वाशी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 16 सप्टेंबर 2023 रोजी एक दिवस आजी आजोबांसोबत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन नाळपे आजोबा हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. यानंतर उपस्थित आजी आजोबा यांचा सत्कार नातवांकडून करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक भराटे सीआर मुख्याध्यापक यांनी केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामभाऊ लगाडे यांनी आजी आजोबा यांनी नातवांवर चांगले संस्कार करावे, चांगला नागरिक घडवावा आणि नातवांनीही आजी आजोबांचे संस्कार घेऊन आपली चांगली गुणवत्ता वाढवावी व आजी आजोबांना समाधानी ठेवावे असे मत व्यक्त केले. यानंतर बळी आडमुठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप मोहन नाळपे यांनी केला. प्रवीण वाघमारे यांनी आभार मानले. जवळकातील आजी आजोबा व प्रतिष्ठित नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी व महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने या सप्ताहात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात स्वच्छता, वक्तृत्व स्पर्धा, रक्तदान आदी कार्यक्रम घेण्यात आले. दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7:40 प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. त्यानंतर 8 वाजता स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी श्रीमती वत्सला बाबूराव कागदे गोलेगाव तालुका वाशी, श्रीमती सुदामती साहेबराव कागदे गोलेगाव तालुका वाशी, यमुनाबाई साहेबराव मांगले घाटपिंपरी तालुका वाशी व सुलोचना महादेव देवडीकर वाशी तालुका वाशी यांचा सत्कार प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे व प्राध्यापक अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्राध्यापक अशोक पाटील मराठी विभाग यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात मामांच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने प्रतिज्ञा वाचन प्राध्यापक श्याम डोके यांनी केले. प्रमुख वक्ते अशोक पाटील यांनी मराठवाडा लढ्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. कागदे यांनी अनुभव विशद केला. प्राचार्य डॉक्टर कठारे यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक प्राध्यापक विश्वास चौधरी यांनी केले तर आभार प्राध्यापिका सुनीता डोके यांनी मानले. सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील आवारे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. हिंगोली जिल्ह्यातील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर व्यावसायिक गुन्हेगारांवर कडक कारवाई करत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर व्यावसायिक गुन्हेगारांवर कडक कारवाई करत आहेत. या संदर्भात सातत्याने गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील युवा क्रांती न्यूज चॅनलचे पत्रकार दिनेश कुलकर्णी याला एमपीडीए कायद्यान्वये 1 वर्षासाठी परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली. वसमत शहरातील युट्यूब चॅनल युवा क्रांतीचा पत्रकार दिनेश कुलकर्णी याच्यावर शहर पोलीस ठाणे वसमत, हट्टा पोलीस स्टेशन, औंढा नागनाथ पोलीस स्टेशन येथे खंडणी, विनयभंग, जातीयवाद, बदनामी करण्याप्रकरणी अॅट्रॉसिटी असे 19 गुन्हे दाखल आहेत. सदरचा इसम हा दिवसेंदिवस समाजासाठी धोकादायक बनत चालल्याने त्याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रस्ताव वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना सादर केला. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडे पाठवला.
प्रस्तावाची शहानिशा केल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोपी दिनेश कुलकर्णी याला 1 वर्षासाठी परभणी कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले. 1 वर्षाकरता स्थानबद्धतेचे आदेश घेऊन दिनेश कुलकर्णी याला परभणी कारागृहात सोडणेकामी पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले व राठोड यांनी परभणी कारागृहात सोडले. प्रस्ताव मंजूर झाल्याने परभणी कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती मिळताच गोरगरीब व्यवसाय करणाऱ्यांनी महावीर चौकात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. जिल्ह्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एमपीडीए अंतर्गत पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केलेली ही 27वी कारवाई आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे पीएम रन स्पर्धा आणि कौशल्य दीक्षांत समारंभ संपन्न झाला. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी पीएम रन स्किल स्पर्धा तसेच कौशल्य दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7 वाजता पीएम स्किल रन स्पर्धेला उपकोषागार अधिकारी बाबासाहेब गाडे, आयएमसी सदस्य गोकुळ कर्डे, प्राचार्य केशव पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. स्पर्धा शासकीय आयटीआय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब पासून परत आयटीआय कळंब अशी होती. यामध्ये एकूण 140 स्पर्धकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता. मुलींच्या गटातून प्रथम क्रमांक उषा वाकुरे, द्वितीय क्रमांक प्रज्ञा मेनकुदळे, तृतीय क्रमांक दीक्षा धावारे तर मुलांच्या गटातून प्रथम क्रमांक विकास वावरे, द्वितीय क्रमांक प्रीतम हिंगे, तृतीय क्रमांक लक्ष्मण सुरवसे यांनी पटकावला. अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2023 मध्ये संस्थेत प्रथम क्रमांक सुहास अडसूळ, द्वितीय क्रमांक अथर्व चोंदे आणि तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र रोहित हिंगे आणि हर्षद भालेकर यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख मोहेकर उद्योग समूहाचे चेअरमन हनुमंत मडके, प्राचार्य केशव पवार, मोहेकर मल्टीस्टेटचे प्रशासकीय अधिकारी श्रीकांत मडके, मोहेकर बँक मॅनेजर फुलचंद मडके, संस्था व्यवस्थापन सदस्य गोकुळ कर्डे, पीबी झोरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटनिर्देशक श्यामकांत डोंगे, मुख्य लिपिक रविचंद्र जगदाळे, शिल्पनिर्देशक शरद बेलेकर, अंकुश माळकर, रामेश्वर तोडेकर, अतुल वाघमारे, धैर्यशील मडके, कल्लेश भोसले, अक्षय सुतार, बालाजी पांचाळ, वसंत टोपे, नदीम शेख, शिल्पनिर्देशिका कल्पना जाधवर, आर.के. फुलारी, भांडारपाल बाजीराव राऊत, लिपिक विलास सुरवसे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी पप्पू मडके, रवींद्र जेटीथोर, बिभीषण यादव, फरजाना शेख आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. पीएम रन स्पर्धेला मेस्को, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाचे मोलाचे सहकार्य मिळाले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिकेच्या मिळकत कर वसुली पथकाची शहरात कारवाई. सुमारे 25 लाखांच्या थकबाकीपोटी केल्या मिळकती सील. कंत्राटी कामगार धोरण पद्धत महाराष्ट्रातून रद्द करा. राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसने आंदोलनातून केली मागणी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा झाल्या हाऊसफुल. खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीच्या मार्गात केली बदल. आणि नव्या कोऱ्या कारवरील संतुलन बिघडले. शिक्षकाचा विहिरीत कारसह बुडून झाला दुर्दैवी मृत्यू. डोणगाव इथं घडली घटना. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.